रामराम मंडळी. इथं महाजन पोहोचला चाळीसगावच्या पाटण्या देवीच्या दर्शनाला. इथे चंडिका देवीचं 1000 वर्ष जुनं मंदिर आहे आणि हे मंदिर गवताळ अभयारण्यामध्ये येतं. इथे शून्याचा शोध लागलाय. मंदिराच्या आजूबाजूला चारी साईडला सह्याद्रीच्या पर्वतरांग आहे आणि मध्ये हे चंडिका देवीचं मंदिर आहे. भाऊ वाघाला आवाज देत होता. बापरे. आतमध्ये आलो. पहिले मंदिर लागतं गणपती बाप्पा आणि त्यांची पत्नी रिद्धी सिद्धीचं, आणि खाली एक महादेवाची पिंड आहे. पुढे आल्यावर विष्णुदेवाचं मंदिर लागतं. नंतर मुख्य मंदिर म्हणजे चंडिका माताचं मंदिर. मी दर्शन केलं, तुम्ही पण दर्शन करा. बाहेर आलो तर मायलेकीचा फोटो काढणं चालू आहे. चालताना फोटो. बापरे, देखा ती स्टाईल. खाली आलो तो झाडावर बसून फोटो काढले. मामाचं काय आज खरं नाही. 100 फोटो तर काढायला लागतात आज. तिन्ही बहिणी एकत्र जमल्यात म्हणे झाडच घरी घेऊन जाऊ म्हणे, वावर मध्ये लावायला कामात येईल म्हणे. बापरे. मामा वैतागला फोटो काढून. झोपतो म्हणे थोडं. इकडे आमचा पैलवान एकटाच झाड खेचतोय म्हणे, आकाशीला कामात येईल म्हणे झोका खेळायला. मामाच्या पोटातनं कावळ्याचा आवाज यायला लागला. लावलं कांदीची बेळचं नियोजन. तर ही कांदीची बेळ आणि आपली मंडळी. भेळचं नियोजन लावलं. निघालो पुढच्या देवदर्शनाला. वालजिरी चाळीसगाव. काढला घोडा. निघालो मंदिराकडं. पोचलो वालजिरीला महादेव मंदिरात. हे वाल्मिकेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिरात जायला असा रस्ता आहे. पोचलो नदीवर. हातपाय धुवून घेतले. आंघोळ करायला उतरलो असतो, वाहून गेलो असतो. ते मंदिर आहे वाल्मिकेश्वर महादेव मंदिर. मंदिराच्या मागून अशी नदी वाहते. निघालो पुढच्या देवदर्शनाला म्हाळसा देवीच्या मंदिरात. पोचलो म्हाळसा देवीच्या मंदिरात. देवदर्शन करून निघालो. वाटेत धाब्यावर थांबलो होतो जेवायला. तेवढ्यात आपल्या बहिणी दिसल्या. अस्मिता, सोनू, रुपाली, सपना. निघाल्या होत्या पिकनिकला जळगावले. चाललो आता घरी. बाचा वाजा ट्रे. कापूरनी आरती गजरे लाव माय, कापूरनी आरती गजरे लाव.